डॅम्बिस मुलगी इकडे काय करतेस? अरे कविता पाठ करते. उद्या शाळेत म्हणायची आहे ना. बाबांनी तुला सांगितलंय ना सारखं सारखं इकडे यायचं नाही म्हणून. मला बोर होत ना घरी. इकडे नाही यायचं तर कुठे जायचं? दिवसभर काय करायचं? आणि हो, हे जे काही कविता पाठांतर आणि अभ्यास चाललाय ना तो सगळा दिवसभर करायचा आणि रात्री झोपायचं. चला मी तुला घरी सोडतो. चल. हा नको ना, घरी डास होतात. काय नाटक डास. हे गुड नाईट फास्ट कार्ड. आता डास होतील फटक्यात पूर. घे. खरंच 100%. आता चला, आता काही करायला सांगायचे. चला उडी मारा. अरे उडी. शाबास. सख्यातल्या बागामध्ये रंग खेळू चला, रंग खेळू चला. काय गोड गळा आहे मालकीनबाई तुमचा. अगदी आपण सारखंच. अरे म्हणून तर आमच्या दोघांचं जुळलं ना. अठरंगी, तू म्हण रामाश्रयच्या बाहेरची बी कामं करतोस. करतो. कोणाला काय हवं नको समजा आणून देतोस तू. देतो ना. म्हणजे आमचा माणूस सांगत होता तू पिवळं पाणी बी आणून देतोस म्हणे. मालकीनबाई हळू बोला. रामाश्रयात त्याला परवानगी नाहीये. आता बोलते तू. हळू बोल म्हणला म्हणून हळू बोलते. पण एक दिवस असा येईल ना, यास लपून छपून हळू काय बोलायला लागायचं नाही बघ. हा, काय सांगत होते मी. अरे नाच गाण्यासाठी जेव्हा लोक येतात ना तेव्हा त्यांना बाई बरोबर बाटली बी हवी असती. देशील का आणून मला? मिळेल, पण बाटली माग मला काय मिळणार? बाटलीच्या पाठी नाही द्यायची मी तुला. हा. अरे हॉटेलमध्ये कसं पेगाच्या मागे प्रॉफिट मिळतं ना, तसा कस्टमर कडून मी प्रॉफिट घेणार, तुला बी देणार. पण माल एकदम असली पाहिजे. एकदम असली माल. आमचा माणूस तुला किती काय पाहिजे ते सांग. हा. आता तू अशीच काम करत जा रे. हाय ते हॉटेलच्या रूम सर्व्हिस मध्ये पडले. हा, ये घे, ये घे ऍडव्हान्स घे. 1,500 आणि माझं त्याच्यातच ऍडजस्ट करायचं. हा, ह्याच्यातच करायचं का? हा करतो. हा करायचं. आलोच. वा वा अण्णा वा वा वा. तुम्ही अगदी अण्णाचे पंडित वा झालात की. मी काय म्हणतो, रामाश्रयच्या गेटवरती एखादी पानाची गादीच टाका तुम्ही. म्हणजे तुम्ही जेवण तर चांगलं बनवतात, पण तुमच्या हाताची चव या पानामध्ये सुद्धा उतरली आहे. नाही अगदी तुम्ही 20 जरी बनवलं ना तरी लोक आवडीनं पितील ते. हो मग तू बनायच. मी तिला पाजून येते. नको 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 नको. अरे ती पिऊ नाही, ती कोकलेल. अरे हे काय तिखट आहे का? जगातल्या मिरच्या संपल्या का काय? पण अजून काही दिवस जर का मी पानवाला म्हणून जर का काम करत राहिलो ना तर मी इथनं पळूनच जाईल. तुम्ही सगळेजण असं कुत्रं मागं लागल्यासारखं पळून का जाता इथनं? अरे खरा रामाश्रयकर तोच जो ह्या लोकांना हकलवून लावेल. जरा कपिल साहेबांकडे बघा. आधीच डोक्यावर एक केस आहे. अण्णा त्यांच्या डोक्यावर कोर्टाची केस म्हणतोय मी. आणि ही बाई अशी काही भयानक आहे ना की परिस्थिती पुरावे सगळे स्वतःच्या बाजूने फिरवून बसलीये. तरी मालक शांत आहेत. तिच्या विरोधात काही सापडतंय का याचा विचार करतायत, शोधतायत. अरे आपलं ठीक आहे रे, आपल्याला फक्त आपल्या स्वतःच टेन्शन आहे. पण त्यांना स्वतःचं, रामाश्रयचं आणि रामाश्रय मधल्या सगळ्यांचं टेन्शन आहे. तरी पण शांत बसलेत ना. पळून जातात का कुठे? सतत चान्स शोधत असतात तिच्या विरोधात जायचा. आणि तुम्ही उठा. अरे उठ. मी उभाच आहे. अरे एवढाच नाही का? उठा. सज्ज व्हा. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. जिंक
ऐकू की जांभळे वापरू? जांभळे 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 मी आहे या युद्धामध्ये तुमच्या बरोबर बसा तुम्ही बस 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 जांभळ्यानू बसा बसा शांत राहून उपयोग नाही. शांत व्हा, जांभळ्यानू. आणि करायला पाहिजे आपण शांत. हो 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 करूयात करूयात सावकाश, आपण. सावकाश. हां. तुम्ही 47च्या आधी जन्माला आयला वाचताव ना ती असली भाषणं केल्यामुळे गोळ्या खाऊन शहीद झाला वाचताव. काय गोल्या गोल्या करतो रे? अरे बीपी कमी करायचे गोल्या खातोच आहे मी. अजून काय करायचंय? जांभळे एक विनंती आहे तुम्हाला. कसली? श्रेयाला नका इथे आणू. आधीच तिला नृत्याची आवड आहे आणि त्यात असले हे नृत्याचे प्रकार ती शिकायला नको. असले म्हणजे कसले? असले म्हणजे कसले? आणि ही श्रेया कोण आहे? मुलगी आहे माझी, पण लहान आहे, खूप खूप लहान आहे. मला पण लहान असताना नाचायला लय आवडायचं. मग आता नाही आवडत. तेव्हा नाचायला आवडायचं, आता नाचवायला आवडतंय. पण नाही, तिला नाचायला वगैरे काय आवडत नाही श्रेयाला. नाही नाही, आवडत असेल तर खरंच सांगा, मी जातीनं शिकवीन. आणि असं शिकवीन ना की ज्या दिवशी बोर्डावर उभी राहील त्या दिवशी डायरेक्ट 500 आणि 1000च्या नोटा. नाही, त्याची काही गरज नाहीये, कळलं ना? तू का मध्ये बसतो? हा उभाच आहे. चल तिकडे. अण्णा तुमचं काय? इस्माईल्या चल. अरे हिला वया बियाचंही काही नाही रे. ऐका की, का हसताय? आता अशा परिस्थितीतही तुम्हाला जर हसायला येत असेल तर ग्रेट आहात तुम्ही. मला हसू या गोष्टीचं येतंय की ह्या मंजुळाबाईनं इतके स्ट्रॉंग पुरावे गोळा केलेत ना की आपण कल्पनाही करू शकणार नाही. हो, पण मग यात हसण्यासारखं काय? नाही, मला इतका सगळा वेळ मिळाला असता ना तर मी काय काय केलं असतं माहितीये. पण तसाही इथे तुम्हाला खूप वेळ आहे की. आणि मला जो काही वेळ मिळतोय ना त्याच्यात मी करतोय काय, कागदपत्र वाचतोय, इथनं बाहेर पळण्याचा मार्ग शोधतोय. मला हसू या गोष्टीचं येतंय की मला इकडनं बाहेर पळायचंय आणि बाकी सगळ्यांना इथे आत घुसायचंय. बरं, जाण्या येण्याचा मार्ग एकच, त्यामुळे खिंडीत गाठलंय शत्रूनं मला. पण हा शत्रू खूप डेंजर आहे हे नक्की. या आय नो. आणि बाहेरची कुठलीही ताकद वापरून हिला झुकवता येईल असं नाही वाटत मला. सगळ्यांना कोळून प्यायली ही बाई. पण मग आता काय करायचं? ह्याच्यासाठी एकच व्यक्ती आहे. तुम्ही ओळखता? अहो मग बोलवा ना तिला. ती स्वतः. अशा परिस्थितीत ना बऱ्याचदा दुसऱ्याला उघडं पाडण्याच्या नादात स्वतःला झाकायला विसरतात लोक. आणि तिच्या बाबतीत हेच होणार. आपल्याला फक्त असं काहीतरी करायला हवं की ती स्वतःहून कबूल करेल की ती आपणची बायको नाहीये. पण मग हे कसं होईल? ठरवलं तर सगळं शक्य आहे. पण मग मी म्हणते की आपण तिला सरळ कोर्टात खेचू. नाही, मला नाही वाटत कोर्टात जाऊन काही फायदा होईल. का? कारण कोर्ट हा पुराव्यांवर विश्वास ठेवतो आणि या मंजुळाबाईकडे इतके स्ट्रॉंग पुरावे आहेत ना की आपलं काही खरं नाही. रादर मला तर असं वाटतं की कोर्टामध्ये तिच्यासाठी सगळं सोपं होऊन जाईल हे सिद्ध करायला की ती आपणची बायको आहे. आणि एकदा का कोर्टानं हे सगळं मान्य केलं की मग आपण काहीच करू शकणार नाही. अहो म्हणजे तुम्ही कोर्टावर अविश्वास दाखवताय. नाही नाही नाही, मला असं नाही म्हणायचंय. पण बऱ्याच जण ही अशी मंडळी कायद्यातल्या पळवाटांसहित कायदा पाठ करून येतात. आणि हे प्रकरण जरा अवघड आहे हे नक्की. नाही 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 नाही, मला माहिती हो, असं तोंडी बोलून कधी कोणी काय मालक होतं का? नाही नाही, कागदपत्रावर सह्या झाल्या पाहिजेत ना. त्या झाल्याशिवाय कपिला कुठं जाऊ देणार नाही ना मी. तुमच्यासाठी 13 मध्येच आणलाय स्टॉक. कसला स्टॉक? स्टॉक. हे बघा, रामाश्रय मध्ये दारू अलाउड नाही आहे. अहो तुम्ही मालक नाही आहात, सांगितलं नाही एकदा, कशाला उपस्थित आला? एक मिनिट.